सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा शहरातील मायनी रोड येथील आदर्श महाविद्यालय येथून 31 ऑक्टोबर एकदा दिवस म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त भारताच्या या लोह पुरुषाचा भारतीय जनता पार्टी व वैभवदादा पाटील युवा मंच यांच्या वतीने पुष्पांजली अर्पण करून लोहपुरुष वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दौड अंतर्गत महामॅरेथॉन मोठ्या संख्येने विटेकर नागरिक सह तरुण वर्ग कॉलेज शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेत भाजपचे युवा नेते माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभवदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही एकता दौड विटा शहरात मायनी रोड ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावर मार्गस्थ झाली। यावेळी विटा शहरातील सर्व नगरसेवक तसेच ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, तरुण युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी रन फॉर युनिटी मध्ये मोठ्या संख्येने सहभाग होत एक भारत श्रेष्ठ भारत सह छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा करत ही राष्ट्रीय एकता दौड अंतर्गत महामॅरेथॉन मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी भाजपचे युवा नेते ॲडव्होकेट श्री वैभवदादा पाटील सह नगरसेवक पृथ्वीराज बाबा पाटील, भरत कांबळे सर, प्रशांत कांबळे, अविनाश चौथे, माधव रोकडे तसेच वैभवदादा पाटील युवा मंच सर्व तरुण युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ही दौड सकाळी 8 वाजता सुरू झाली। पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी या संदर्भात आज आम्ही सर्वजण एकत्रित जमलेलो आहोत। आपला देश एक राहिला पाहिजे, आपला देशाची सगळ्या स्तरामध्ये प्रगती झाली पाहिजे आणि एकात्मतेचा संदेश देण्याच्या निमित्तानं आम्ही सगळेजण इथं एकत्रित जमलेलो आहोत। इथून आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत जाऊन दौड करतोय आणि तिथे जाऊन आपण याचा समारोप करतोय। या निमित्तानं आपण सर्व युवक असतील, देशातील सर्व नागरिक बंधू भगिनी यांना संदेश असा देतोय की आपल्या देशाची एकात्मता राहिली पाहिजे आणि सर्वांनी एकत्रित येऊन देश सगळ्यात श्रेष्ठ आहे ही भावना तुमच्या आमच्या मनामध्ये रुजली पाहिजे, याच्यासाठी या रॅलीचं आम्ही इथं आयोजन केलेलं आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।